नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आज आपण पाहणार आहोत आपल्या जुन्या आधार कार्डबाबत, जे की आता हे कार्ड जुने झाले असता नवीन कार्ड आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या हे काम करू शकणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, काही स्टेपमध्येच ही प्रोसेस आपण करणार आहोत। मी हे आधार कार्ड मोबाईलवरूनच डाउनलोड करून तुम्हाला दाखवणार आहे, पण ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला कार्ड कसे ओपन करायचे ते देखील सांगणार आहे मित्रांनो। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती कोणताही एक ब्राउझर तुम्ही ओपन करा। मी या ठिकाणी Google Chrome हे ब्राउझर ओपन केलेले आहे। येथे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी UIDAI असे लिहून मित्रांनो सर्च करा। सर्च केल्यानंतर या ठिकाणी काही भाषा दाखवेल, आपल्याला जी भाषा सोपी वाटेल तेथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर पुढे अशा तऱ्हेने पेज ओपन होईल। गव्हर्नमेंटचा ऑफिशियली पेज आहे मित्रांनो। या वेबसाईट पेजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता आणि इथून देखील तुमचा आधार कार्ड नवीन डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर मला या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतील, अपडेट आधार, गेट आधार आणि आधार सर्व्हिस असे 3 ऑप्शन आहेत। याच्यामध्ये काही महत्त्वाचे कामे देखील आपण यातून करून घेणार आहोत। तर यातील फक्त मी तुम्हाला आता हे नवीन आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे हे सांगणार आहे। त्यासाठी मित्रांनो, या ठिकाणी पहा गेट आधार हे दिसत आहे। तर या ठिकाणी येथे काही ऑप्शन भरपूर आहेत। तर यातून आपल्याला डाउनलोड आधार हे जो ऑप्शन दिसतोय तर याच्यावरती क्लिक करावे लागणार आहे। तर याच्यावरती क्लिक करा आपण। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी काही 4 ऑप्शन दाखवलेले आहेत। आधार नंबर देऊन देखील आपण डाउनलोड करू शकतो। एनरोलमेंट ID नंबर म्हणजे आपण आधार कार्ड काढत असताना जो आपल्याला पोचपावती दिलेला असतो त्याच्यावरती हा नंबर असतो, नाहीतर व्हर्च्युअल ID नंबर देखील आहे, SID देखील आहे। हे काही ऑप्शन तुम्ही इथून निवड करू नका। आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इंटर आधार नंबर या ऑप्शनला क्लिक करा। या ठिकाणी तुमचा आधार नंबर व्यवस्थितरित्या टाईप करून घ्या। या ठिकाणी मी माझा आधार कार्ड व्यवस्थितरित्या नोंदवलेला आहे आणि हा दिलेला कॅप्चा कोड जो आहे या इंटर कॅप्चाच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्या। दिलेला कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या लिहून घेतल्यानंतर सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला आपण हिरव्या रंगात पाहू शकतो OTP सक्सेसफुली डिस्पॅच टू युअर आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर। तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला 6 अंकीचा OTP पाठवलेला असतो मित्रांनो। तो आलेला OTP अंक आपण या इंटर OTPच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी वरच्या साईडला आपण पाहू शकता एक ऑप्शन दिलेला आहे, डू यू वांट टू मास्क्ड आधार। तर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो पूर्णपणे दिसणार नाही मित्रांनो। शेवटचे काही अक्षर तुम्हाला या ठिकाणी दर्शवलं जाईल। याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला जर आधार कार्ड नंबरवरचा पूर्ण अंक पाहिजे असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करू नका मित्रांनो। आलेला OTP या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या। त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपला जो आधार कार्ड आहे नवीन अशा प्रकारे डाउनलोड झालेला आहे। कॉंग्रॅच्युलेशन म्हणून देखील आपल्याला पॉपअप SMS आलेला आहे आणि तो आधार कार्ड देखील डाउनलोड झालेला आहे। तर या ठिकाणी पहा एक माहिती दाखवलेली आहे। तर आता हे आधार कार्ड असणार आहे लॉक असतो मित्रांनो। तर याच्याला ओपन कशा करायचं या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर आधार लेटर PDF पासवर्ड विल बी इन 8 कॅरेक्टर्स। तुम्हाला 8 शब्दांमध्ये तुमचं नाव टाकून हे ओपन करावं लागणार आहे। तर या ठिकाणी पहा तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर हे इंग्लिशमधले कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठ्या लिपीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे, सुरुवातीचे 4 अक्षर। त्याच्यानंतर तुमचे बर्थ डेटचे सण टाकायचा आहे, 1992, 1993 किंवा 1988 जे असेल असे तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो। उदाहरणार्थ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, पहा अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे। तर या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे। आता याला ओपन करून देखील मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तर हा डाउनलोड झालेला आहे, इथून क्लिक करा। येथे इथे विचारलेलं असतं पासवर्ड। मी सुरुवातीचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकले आणि सण टाकलेला आहे। आणि अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे आधार कार्ड नवीन डाउनलोड झालेलं आहे। अशा प्रकारे तुमचं जुनं आता असलेलं आधार कार्ड जे तुम्ही नवीन आधार कार्ड अशा प्रकारे डाउनलोड करून घ्या
आणि हा दिलेला क्वेश्चन मार्क आहे ज्यावेळेस तुम्ही प्रिंट याची काढत असताना व्हेरीफाय म्हणून काढून घ्या मित्रांनो। व्हेरीफाय म्हणले की हा दिलेला क्वेश्चन मार्क जातो आणि इथे व्हेरीफाय म्हणजे बरोबरचं चिन्ह येतो। तर अशा प्रकारे मित्रांनो आपले जे जुने आधार कार्ड आहे तो बंद होईल आणि हा जो नवीन आहे अपडेट होऊन आलेला तो अशा प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकतो। अगदी सोपे स्टेप आहे मित्रांनो। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। तसेच आपण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब देखील केला नसेल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा। आणखी अशाच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती देत जाईन मित्रांनो। जर तुम्हाला काही समस्या किंवा अडचण असेल तर कमेंट देखील तुम्ही करून विचारू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरे अवश्य तुम्हाला या चॅनलवरती भेटत जाईल मित्रांनो। चला तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र।